बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळी दराची विक्रमी झेप, आणखी दर वाढणार. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागात अलीकडेच झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा फटका केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. हजारो हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झाल्याने बाजारात केळीची आवक अचानक घटली असून त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या रूपाने दिसून येत आहे. बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारसाठीही केळीला कमाल 3,500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आणखी किती दर वाढणार त्याकडे आता केळी उत्पादकांचे लक्ष लागले आहे. केळीच्या उत्पादन खर्चात रोपांसह खते, फवारणी, मजुरी, सिंचन प्रणालीमुळे आधीच भरमसाठ वाढ झाली आहे. त्यात हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकरी आणखी आर्थिक दबावाखाली आले आहेत. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. परिणामी बाजारात येणाऱ्या केळीचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यामुळे साहजिकच केळी दराने विक्रमी झेप घेतली आहे. बऱ्हाणपूर बाजार समितीतील आकडेवारीनुसार त्या ठिकाणी गेल्या गुरुवार केळीला कमाल 2,371 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र अवघ्या 6 दिवसात दरात तब्बल 1,184 रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने मंगळवारी तेथे केळीचा दर 3,555 रुपयांपर्यंत पोहोचला. इतक्या कमी कालावधीत झालेली ही वाढ केळी बाजारासाठी महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. व्यापाऱ्यांकडून दर्जेदार केळीला चांगली मागणी कायम असल्याने सध्या बाजारात तेजीचं चित्र दिसून येत आहे. मोजक्या शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ. तथापि या दरवाढीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं वास्तव आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहिल्या किंवा ज्यांचा माल आधीच काढण्यास तयार होता त्यांनाच वाढीव दराचा फायदा होत आहे. दुसरीकडे ज्यांच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी मालच उपलब्ध नसल्याने बाजारातील तेजी त्यांच्यासाठी केवळ आकडेवारीपुरतीच मर्यादित राहिली आहे. रावेरसह यावल, मुक्ताईनगर, फैजपूर, सावदा तसेच परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या बऱ्हाणपूर बाजारातील दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. खानदेशातील केळी उत्पादकाचा मोठा हिस्सा या बाजारपेठेशी जोडलेला असल्याने येथील दरांचा परिणाम स्थानिक बाजारांवरही होत असतो. त्यामुळे आगामी काळात दरवाढ कायम राहते का याबाबत उत्सुकता वाढली आहे. पुढील स्थितीवर दरवाढ अवलंबून. बाजार अभ्यासकांच्या मते केळी पट्ट्यात झालेल्या नुकसानीचा परिणाम पुढील काही आठवड्यात जाणवू शकतो. नव्या लागवडीतील उत्पादन बाजारात येण्यासाठी वेळ लागणार असल्याने सध्याची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे. जर मागणीचे प्रमाण असेच कायम राहिलं आणि आवक आणखी घटली तर केळीचे दर पुढील काळात आणखी वाढू शकतात. त्यामुळे व्यापारी, निर्यातदार आणि शेतकरी या सर्वांचं लक्ष सध्या बाजारातील घडामोडींवर केंद्रित झालं. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, पीक नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण व्हावेत आणि आर्थिक सहाय्य जाहीर करावे अशी मागणी केळी उत्पादकांकडून करण्यात येत आहे. वाढलेल्या बाजारभावामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी व्यापक स्तरावर केळी पट्ट्यातील नुकसान भरून काढण्यासाठी शासकीय मदतीची आवश्यकता असल्याचं मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.